आज आपण अगदी मौसूद त्यासोबत अजिबात चिकट न होणारे पोहे बनवते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 जणांसाठी पोहे बनवते म्हणून एका वाटीच्या साहाय्याने 2 वाटी पोहे घेतले. पोह्यांमध्ये आपल्याला पोहे बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये पोहे हलवून घ्यायचे. पहिलं पाणी आपण फेकून देऊ. पुन्हा यामध्ये पोहे बुडतील इतकं पाणी टाकायचं. 2 वेळा पाणी टाकून फेकून दिलं. आता तिसऱ्यांदा पाणी टाकलं आणि पोहे चाळणीमध्ये पोहे काढून घेते. संपूर्ण पोहे चाळणीमध्ये काढून घेते आणि आता बाजूला ठेवूया. गॅसवर कढई गरम करायला ठेवली. 2 चमचे तेल टाकले. तेल छान गरम झाले. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेते. खरपूस रंग येईपर्यंत मी इथे शेंगदाणे तळून घेतले. शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊ. यावर थोडंसं मीठ घालू. शेंगदाण्यांना सर्व बाजूने मीठ लावून घ्यायचे आहे. याच तेलामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घातली. अर्धा चमचा जिरे मोहरी यांची छान खमंग फोडणी बसली की यामध्ये खूप सारा कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान फुलला. त्यामध्ये आता कांदा घातला. इथे मी 1 मोठा कांदा वापरला आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरून घातल्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. सर्व साहित्य सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदे अगदी हलक्या रंगावर मी इथे 2 मिनिटांसाठी परतून घेतले. अगदी 2 मिनिटं परतले. त्यामध्ये थोडीशी हळद घातली. हळद देखील काही सेकंदासाठी परतून घेतली. लगेचच यामध्ये आपण धुवून घेतलेले पोहे घालू. पोहे टाकत असताना पोहे थोडे थोडे टाकायचे. पोहे आता छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून पोहे छान मिक्स करून घेऊ. यावर आता कोथिंबीर घालू आणि आपण जे सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतले होते ते असे वरून शेवटी घालायचे. शेंगदाणे शेवटी घातले तर ते अगदी कुरकुरीत राहतात. कांद्यांमध्ये जर शेंगदाणे आपण तळायला टाकले तर ते अगदी मऊ होतात. त्यामुळे शेंगदाणे शेवटी टाकायचे. तसेच आपण गरमागरम पोहे खायला घेऊ. प्लेटमध्ये पोहे काढल्यानंतर पुन्हा थोडेसे तळलेले शेंगदाणे घातले. त्यासोबत बारीक शेव. पोहे म्हटलं तर मग त्यासोबत लिंबू तर हवाच. मस्त असे गरमागरम पोहे आपले तयार आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने पोहे नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत.